गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे शीतयुद्ध काही आजचं नाही. आरोप प्रत्यारोप, टोलेबाजी आणि एकमेकांवरची जहरी टीका हे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. अगदी 2 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर सडकून टीका केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधला संघर्ष पुन्हा चर्चेत आलाय. आणि आता याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरती एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात संभाषण झाल्याचा दावा केला जात असून त्यामध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत धक्कादायक चर्चा ऐकायला मिळत असल्याचा दावा केला जातोय. या कथित क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील ऑडिओ असल्याचा दावा करण्यात आलेली एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते. या क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचा ऐकायला मिळत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मात्र या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या कथित संभाषणात विजय चौधरी म्हणत असल्याचं ऐकू येतंय की एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सातत्यानं भाजपवर टीका केली जाते. मग रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात का ठेवायचं? याच वेळी रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही केली जात असल्याचं या क्लिपमध्ये ऐकू येतंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पक्षानं आता कठोर निर्णय घेतला पाहिजे. दुहेरी भूमिका चालणार नाही असंही या संभाषणात म्हटलं गेल्याचा दावा आहे. या संभाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन म्हणत प्रतिसाद देत असल्याचं ऐकू येतंय. पुढे विजय चौधरी म्हणतात की प्रत्येक वेळी आरोप तुमच्यावरच होतात. आपण आता आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. त्यावर गिरीश महाजन बरोबर आहे असं उत्तर देतात. पण ही क्लिप समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीकेची झोड उठवली होती. आता या कथित ऑडिओमुळे महाजन आणि खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष अद्याप संपलेला नसल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालं. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. या ऑडिओ क्लिप नंतर भाजपच्या नेत्या आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांकडून विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली होती. वाढता वाद आणि पक्षावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी अखेर राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे आपल्या राजीनामा पत्रात विजय चौधरी यांनी माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये, पक्ष अडचणीत येऊ नये असा उल्लेख करत पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता या ऑडिओ क्लिपचं प्रकरण केवळ व्हायरल क्लिप पुरतं मर्यादित न राहता त्याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटल्याचं स्पष्ट दिसतंय. आता या संपूर्ण प्रकरणावर भाजपची अधिकृत भूमिका काय असणार आणि पुढे काय घडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.